नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर मी घेतलेले आहेत 1 वाटीभर मुग घेतलेले आहेत मी. आता हे जे मुग आहेत छान असे आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम जी आहे तर मिडियमच ठेवायची आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा. छान असे हे खरपूस भाजून घ्यायचे आहेत मुग मस्त. तर आपले हे मुग छान असे खरपूस भाजून घेतलेत मी, तुम्ही बघू शकता. तर आता हे जे मुग आहे तर थंड झाल्याच्या नंतर आपल्याला धुवून घ्यायचे. तर ह्याच्यामध्ये पाणी टाकून मी स्वच्छ धुवून घेणार आहे हे मुग. धुवायची पण काही गरज नाही, वाटले तर धुवायचे, नाही तर धुतले नाही तरी पण चालते हे मुग, पण मी इथं धुवून घेतलेत मुग. तर आता हे जे मुग आहेत तर मी कुकरला टाकून घेतलेत. तर ह्याच्यामध्ये आता 1 टोमॅटो टाकणार आहे. टोमॅटो मी चिरलेला नाही, तसाच टाकून दिलेला आहे. इथं 2 ते 3 कांदे टाकले आहेत मी. थोडीशी चिमूटभर हळद, थोडंसं मीठ. आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेते मी. आपल्या अंदाजानुसार पाणी टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये, जास्त पण पाणी नाही टाकायचं. तर आता ह्याच्या मी 2 ते 3 शिट्ट्या करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता 2 शिट्ट्यामध्येच हे मुग छान शिजलेले आहेत. तर आता हा जो टमाटा आहे तो बाजूला काढून घेणार आहे मी. आता हा जो कांदे जे टाकलेले होते मी ते पण बाजूला काढून घ्यायचे आहेत आपल्याला. आता हे टोमॅटो आणि कांदा मी काढून घेतलेला आहे छान असा. तर आता हे जे मुग आहेत तर रगडून घ्यायचेत आपल्याला. तर इथं मी पळीनेच रगडून घ्यायला लागले कुकरमध्ये. चांगले घोटून घ्यायचे हे मुग आपल्याला. तर चांगले हे घोटून घेतले आहेत मी, तुम्ही बघू शकता. तर इथं मी लसूण, आलं आणि खोबरं घेतलेलं आहे फोडणीसाठी. तर आता हे टोमॅटो जे आहेत तर गार झालेलं आहे थोडा, तर ह्याची सालं काढून घ्यायची आपल्याला टोमॅटोची. आता हे टोमॅटो आणि हा कांदा मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. ह्याची बारीक अशी पेस्ट काढून घ्यायची मिक्सरला. एकदम टेस्टी अशी ही भाजी तयार होते. तर हे बघा मी मिक्सरला बारीक अशी ह्याची पेस्ट काढून घेतली आहे. तर आता ह्याच्यामध्ये लसूण, आलं आणि हे खोबरं पण ह्याच्यामध्ये टाकून घेते मी. खोबरं मी चिरलेलं नव्हतं बारीक, थोडं चिरून टाकते हे खोबरं मी, म्हणजे मिक्सरचं भांडं जे आहे तर खराब होणार नाही आपलं. तर आता हे खोबरं पण टाकून घेतलं मी. आता ह्याची बारीक अशी पेस्ट काढून घेतली मी. तर आता इकडं मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. तर ह्याच्यामध्ये आता 2 पळ्या तेल ओतून घेते मी. भाजीला नेहमी तेल कमीच घेते मी, जास्त तेल टाकीत नाही मी भाजीला. कमी तेलामध्येच मी भाज्या करते. तर आता इथं मी 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरी मोहरी छान तडतडली की ह्याच्यामध्ये आपण आलं लसणाची आणि खोबऱ्याची जी पेस्ट केली होती ती टाकून घेऊया. एकदम साध्या सिंपल भाज्या करण्याचा प्रयत्न करते मी दाखवण्याचा, आणि मी डेली अशाच भाज्या करते साध्या सिंपल.
बाहेरचे मसाले मी कमीत कमी वापरण्याचा प्रयत्न करते भाज्यांमध्ये. शक्यतो मी घरचेच मसाले ह्याच्या भाज्यामध्ये वापरत असते. तर आता ह्याच्यामध्ये आपण ही पेस्ट टाकून घेऊया, कांदा आणि टोमॅटोची. बाहेरचे मसाले न वापरता सुद्धा घरच्या मसाल्यामध्ये पण भाज्या छान होत्यात एकदम. तर छान असं हे परतून घ्यायचं आहे आपल्याला तेल सुटेपर्यंत. परतायला जरा वेळ लागतो ह्याला. तर आता ह्याच्यामध्ये मी छान असे परतून घेतले, ह्याला तेल पण सुटले थोडं. तर आता ह्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकून घेतले मी. आता हे घरचा गरम मसाला टाकून घेतलाय मी ह्याच्यामध्ये. तर 2 चमचे गरम मसाला टाकून घेतलाय मी घरचा. आता ह्याच्यामध्ये हळद टाकून घेतली मी थोडी. आधी पण हळद टाकलेली होती म्हणून आता थोडी टाकून घेतली मी चिमूटभर. आता हे छान असं परतून घ्यायचं. आता छान असं ह्याला तेल सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर आता ह्याच्यामध्ये आपण हे मूग टाकून घेऊया शिजलेले. तर छान अशी भाजीला फोडणी दिली आहे मी, तुम्ही बघू शकता. तर एकदम टेस्टी अशी भाजी तयार होते ही, साधी सिंपल. तर आता ह्याच्यामध्ये मी थोडं पाणी टाकून घेते. आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकून घेते मी. आधी पण आपण मीठ टाकलेलं होतं, त्याच्यामुळे थोडंसं मीठ टाकून घेते ह्याच्यामध्ये चवीपुरतं. आणि परत एकदा भाजी छान अशी फिरवून घेते. तर आता ही भाजी जी आहे तर छान अशी ह्याला उकळी येऊन देते. तर तुम्ही बघू शकता भाजीला छान अशी उकळी आलेली आहे. उकळी आल्याच्या नंतर गॅसची फ्लेम मंद करून परत ही भाजी 5 मिनिटं मी शिजवून घेणार आहे मंद आचेवर. तर छान अशी ही आपली भाजी शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर आपली ही भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा. तर तुम्ही ही जी भाजी आहे चपातीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत पण खाऊ शकता. एकदम टेस्टी अशी ही भाजी लागते. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.